नमस्कार. तर आज होता गुढीपाडवा आणि नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इकडं मी गुढीला बांधताना तो आपला कपडा सेट करत घेतलेला. तर त्याच्यानंतर आमच्या बाबांनी इकडं गुढी सजवत घेतलेली, म्हणजे तोरण वगैरे लावून घेतलेला गुढीला. आणि मम्मी इकडं पुरणपोळ्या सकाळच केलेल्या त्या नीट करून ठेवत होती. मजा अब खाएंगे जम के पुरणपोळी. आणि त्याच्यानंतर मी इकडं घेतलेला आपल्या रांगोळी काढायला, म्हणजेच कणा काढत होता आधी पाटावर आणि त्याच्यानंतर त्याच्या हळदी कुंकू. त्याच्यानंतर आपल्या पाटाच्या साईडला थोडीशी रांगोळी काढली, कलर वगैरे टाकून मग त्याच्यावर डिझाईन काढली. कारण की मला अशा रांगोळ्या येत नाही, छोट्यावाल्या डिझाईनच्या असतात त्या, मोठ्या काढायच्या असलं तर. आणि त्याच्यानंतर बाबांनी सांगितलेलं की मला जराशी मदत करी, तर धरून ठेव गुढीला. तर मी अशा प्रकारे गुढी धरून उभी होतो. आणि त्याच्यानंतर तांब्याला आपल्या हळदी कुंकू लावत होतो, म्हणजे कर्याला. त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आणि मम्मी बसलेली पूजा करायला. तर एक एक गोष्ट विसरत होतो. इकडं कापूर आणि सुपारी विसरलो आणि मम्मी बोलते आपले तर खायचा पान आहे, तर चिट्टूचाच होता तो दिला. त्याच्यानंतर अगरबत्ती आणि अगरबत्तीचा स्टँड विसरलेला तो दिला आणि मम्मीने इथं पूजा करून घेतली आपल्या गुढीची. आणि त्याच्यानंतर मी बसलेलो पहिले फूल वगैरे व्हायला आणि हळदी कुंकू टाकून पाया पडून घेतला आणि सांगितलं का नवं वर्ष चांगला जाऊ दे देवा. तर त्याच्यानंतर पाया वगैरे पडून घेतला. आपली गुढी कशी दिसते कमेंट करून नक्कीच सांगा. थोडीफार मीनी पण मदत केली बाबाला. आणि आमच्या इथे संध्याकाळचा व्ह्यू अशा प्रकारे दिसत होता, जो की जाम भारी होता. आणि संध्याकाळी रस्त्याचं परत थोडंसं काम चालू होतं. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.